राज्य सरकारच्या यंत्रणेत पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI पदांची 2000हून अधिक पदं रिक्त आहेत। मात्र तरीही MPSCच्या नुकत्याच जाहीर झालेल्या गट ब संयुक्त पूर्व परीक्षेच्या जाहिरातीत PSI पदांचा उल्लेखही नाही। ही बाब राज्यभरातील हजारो विद्यार्थ्यांसाठी धक्कादायक आहे। परिणामी सरकारच्या नियोजन शून्यतेवर आणि आयोगाच्या भूमिकेवर विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय। याबाबत विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड यांनी। अनेक दिवस तुमचा हा अभ्यास सुरू आहे आणि आता हे पद नसणार आहे किंवा जाहिरात नाही आली। लॉस तर होणार आहे, म्हणजे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचं नुकसान तर भरपूर होणार आहे। एवढे दिवस पुढे गेल्यावरती पुण्यासारख्या शहरात राहणं, खर्च वाढला, त्यातनं पोस्ट नाही, डिप्रेशन, ते येणारे भरपूर विद्यार्थी म्हणजे त्यांचा खर्च होतो। आणि आम्ही तर आत्ताच लागलो म्हणजे अभ्यासाला, पण जे खूप जुने विद्यार्थी 3-3, 4-4 वर्षापासून करतात त्यांचा इथं राहण्याचा खाण्याचा सगळाच खर्च होतो आणि 3-4 महिने समोर गेलं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे ही। तर मला तरी वाटतं की म्हणजे ते रद्द करायला नाही पाहिजे। सरकारचं नियोजन फसलंय का? मग फसलं म्हणता येणार नाही, पण गणले, कारण खूप असे विद्यार्थी जे 3-3, 4-4 लॅबमध्ये म्हणजे असं अक्षरशः जेवणाला सुद्धा उठत नाहीत, इतकं ते अभ्यास त्यांचा डेडिकेशन चालू आहे। त्यांना कुठं म्हणजे असं होप्स असतात की बाबा ह्या वेळेस तर होईल, मग ते थोडंसं चुकीचं आहे। मुलं कन्फ्यूज होता, मुलांचा टाईम निघून जातो, एज वाढलेलं असतं आणि मुलांवर डिप्रेशन येतं। घरच्यांची अपेक्षा असते, घरच्यांनी विश्वास दिलेला असतो, घरच्यांनी टाईम दिलेला असतो, अशा बऱ्याच गोष्टी आहेत। कॅमेरामन आदर्श कटकेसह सागरावर साम TV। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।